भारताच्या जलक्षेत्रात सध्या एका नव्या आणि ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशाच्या जलक्षेत्रात सहकारी संघराज्याचं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम एक अत्यंत प्रभावी मॉडेल उभा केले. विश्वास बसणार नाही, पण अवघ्या काही आठवड्यांच्या कालावधीत अनेक राज्यांमध्ये दशकांपासून प्रलंबित असलेले 3 मोठे आंतरराज्यीय पाण्याचे वाद केवळ चर्चेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आहेत. या ऐतिहासिक करारांमुळे देशाची जलसुरक्षा तर मजबूत होणारच आहे, पण सोबतच राज्यांमधील परस्पर विश्वासही वाढणार आहे. आजच्या या विशेष बातमीत आपण हेच वॉटर कोऑपरेशन मॉडेल सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात HPN मराठी न्यूज. प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हित जपणाऱ्या या मॉडेल अंतर्गत केवळ काही आठवड्यातच 3 मोठे ऐतिहासिक करार प्रत्यक्षात आणले आहेत. पहिलं म्हणजे 16 जून 2026 किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प. नवी दिल्लीत अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या 6 राज्यांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पावर एकमत झाले. दुसरा आहे 29 जून 2026 यमुना जल प्रकल्प. राजस्थान आणि हरियाणा राज्यांमध्ये यमुना जल प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचा करार स्वाक्षरित करण्यात आलाय, ज्यामुळे दोन्ही राज्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तिसरं म्हणजे 7 जुलै 2026 नर्मदा पाणी वादाचा निपटारा. नर्मदा पाणी वाटपाचे लाभार्थी राज्य असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश दरम्यान प्रलंबित असलेल्या पेमेंटचा वाद अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मैत्रीपूर्ण वातावरणात मिटवण्यात आलाय. अनेक वर्षांच्या गतिरोधानंतर अमित शाह यांच्या पुढाकारामुळे संबंधित 6 राज्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार MOU स्वाक्षरी करण्याचं मान्य केलेलं असून आता हा प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्त्व ओळखून केंद्र सरकारने या प्रकल्पातील पाण्याच्या घटकाचा 90% आर्थिक खर्च केंद्रीय मदत म्हणून स्वतः सोसण्याचं मान्य केलंय, तर उर्वरित 10% खर्च संबंधित राज्ये उचलणार आहेत. या बैठकीत सर्वात मोठा तोडगा म्हणजे हिमाचल प्रदेशच्या वाट्याचं पाणी दिल्ली आणि राजस्थानला दिलं जाईल आणि त्या बदल्यात हिमाचल प्रदेशच्या वाट्याचा वीज निर्मिती घटकाचा खर्च हे दोन्ही राज्य मिळून शेअर करतील. यामुळे यमुना नदीच्या पुनरुज्जीवनाला गती मिळेल आणि नदीमध्ये स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाढेल. जवळपास 3 दशकांपासून म्हणजेच 30 वर्ष प्रलंबित असलेला हरियाणा आणि राजस्थानमधील यमुना नदीच्या पाण्याचा वाद अमित शाह यांच्या उपस्थितीत सन्मानजनकरित्या सोडवण्यात आलाय. याच करारामुळे जुलै ते ऑक्टोबर या काळात वेस्टर्न यमुना कॅनलमधून सुमारे 580 दशलक्ष क्युबिक मीटर पाणी 3.6 मीटरपेक्षा जास्त व्यासाच्या 3 मोठ्या भूमिगत पाईपलाईनद्वारे राजस्थानला पुरवलं जाईल. यामुळे हरियाणातील भिवानी व फतेहबाद आणि राजस्थानमधील सिकर, चुरू आणि झुंझुनू या जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. विशेष म्हणजे याआधी वाहून जाणारं पावसाचं पाणी आता जलाशयांमध्ये साठवलं जाईल, ज्यामुळे भूजल पाणी पातळीत लक्षणीय सुधारणा होईल. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बांधकाम खर्च विभागणीवरून मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये प्रदीर्घ काळापासून वाद सुरू होता. अमित शाह यांच्या कुशल नेतृत्वाखाली या प्रलंबित थकीत देण्यांचा वाद एका वन टाइम सेटलमेंटद्वारे पूर्णपणे निकाली काढण्यात आलाय. या धरणांच्या यशामुळे संबंधित राज्यांच्या प्रत्येक भागात वीज आणि पाणी पोहोचलं असून नर्मदा नदीच्या पाण्यामुळे संपूर्ण प्रदेशाचा कायापालट झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संवादातून तोडगा काढणं या तत्वाला अमित शाह यांनी नेहमीच प्राधान्य दिले. कोणत्याही राज्यावर केंद्राचे निर्णय लादण्याऐवजी गृह व सहकार मंत्र्यांनी एक निष्पक्ष मध्यस्थ म्हणून भूमिका बजावून राज्यांना स्वतःहून हे वाद सोडवण्यास मदत केली आहे. धोरणात्मक अनिश्चितता संपल्यामुळे आता ही राज्ये न्यायालयात वेळ घालवण्याऐवजी पायाभूत सुविधांच्या उभारणीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित करू शकतील. शेजारील राज्यांची समृद्धी ही पर्यायानं देशाच्या प्रगतीला हातभार लावते. याच भूमिकेतून हे वॉटर कोऑपरेशन मॉडेल यशस्वी झालेलं आहे. तर हे आहे गृहमंत्री अमित शाह यांचे वॉटर कोऑपरेशन मॉडेल,
ज्यानं केवळ कायदेशीर वादच मिटवले नाहीत तर देशातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे। पाणी हा वादाचा विषय न ठरता सहकार्याचा पूल ठरवा हेच या मॉडेलनं सिद्ध करून दाखवलेलं आहे। या विशेष एक्सप्लेनर मध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत। देश विदेशातील इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।